खोक्या भोसलेला घेऊन पोलीस संभाजीनगरामध्ये गेलेले आहेत। प्रयागराजहून खोक्याला संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आलेलं आहे। संभाजीनगरहून पोलीस बीडकडे रवाना झाले। सतेश उर्फ खोक्याला प्रयागराजमध्ये अटक झालेली होती। खोक्यावर बीडच्या शिरूर पोलिसांमध्ये 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सतेश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन प्रयागराजहून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर खोक्याला घेऊन पोलीस रस्ते मार्गाने बीडकडे रवाना झाले। खोक्याला गुरुवारी प्रयागराजमध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला अटक करून आता बीडकडे रवाना झाले। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खोक्याला प्रयागराजला यूपी पोलिसांनी अटक केली होती। काल बीड पोलिसांचं पथक त्या ठिकाणी गेलं। बीड पोलिसांनी खोक्याला ताब्यात घेतलंय। त्याला 48 तासांची ट्रान्झिट रिमांड मिळाली। त्यानुसार रात्री त्याला मुंबईत आणण्यात आलं आणि मुंबईत आल्यानंतर पहाटेच्या विमानानं त्याला संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आलं। आता त्याला बीडच्या एसपी ऑफिसकडे नेत असल्याची माहिती आपल्याला मिळते। खरं तर गेली 3 ते 4 दिवस खोक्याचा शोध सुरू होता, त्यानंतर तो प्रयागराजमध्ये मिळाला अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार प्रयागराज पोलिसांना याबाबत बीडच्या पोलिसांनी कळवलं होतं आणि त्यानंतर विमानतळावरनं पळून जाताना खोक्याला अटक झाली होती आणि त्यानंतर खोक्याला घेऊन आता पोलिसांचं हे पथक बीडच्या एसपी ऑफिसकडे रवाना झालेलं आहे। खोक्यांवर 4 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे बीडच्या एसपी ऑफिसमध्ये प्रथम त्याची चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याला शिरूर, जिथं बॅटनं मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे, त्या ठिकाणी नेऊन सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। आजच त्याला कोर्टामध्ये सुद्धा हजर करणार आहेत। जी अगदी विशाल, आपण सांगितले की त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कुठल्या प्रकारचे पुरावे पोलीस कोर्टामध्ये हजर करतील आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची शिक्षा त्याला होऊ शकते? पोलीस कोठडी मिळू शकते की कशा पद्धतीने पुढची कार्यवाही? निश्चितपणे खोक्याला पोलीस कोठडी मिळेल यात वाद नाही, कारण खोक्यावर वेगवेगळे 4 गुन्हे दाखल आहेत। शिरूर तालुक्यात हे सगळे गुन्हे दाखल आहे। महत्वाचं म्हणजे बॅटने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला होता, तो पहिला गुन्हा दाखल आहे। त्यानंतर वन विभागाच्या जमिनीवर त्याने बेकायदेशीर घर बांधलं होतं, त्या पद्धतीचाही गुन्हा दाखल आहे। त्यानंतर वन विभागानं त्याच्या घरावर छापा टाकला, त्याच्या छाप्यात वन्यजीव प्राण्यांचं मांस तिथे आढळलं होतं, त्याचीही तो तस्करी करत होता अशा पद्धतीचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि सोबतच वन्य प्राण्यांची कत्तल करून त्यांचं मांस भक्षण केलं असाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। त्यामुळे 4 वेगवेगळे गुन्हे दाखल आहे। यामध्ये जामीन मिळणं त्याला अशक्य आहे। त्यामुळे त्याला सुरुवातीला बीड जिल्ह्यातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी प्रकरणं असल्यामुळे त्याला बीडच्या एसपी ऑफिसमध्ये नेणार असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। तिथं पोलिसांची क्राईम ब्रांच त्याची चौकशी करणार आहे आणि त्यानंतर हे सगळे 3ही गुन्हे एकत्र करून त्याला बीडच्या सत्र न्यायालयात हजर करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। या प्रकरणात पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, कारण खोक्यावर आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याचा आरोप होतोय, त्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे कुठंतरी याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न होतील अशा पद्धतीचेही आरोप सुरू होते। मात्र पोलिसांनी या प्रकरणातही कडक कारवाई करणार असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्याला जामीन आज मिळण्याची शक्यता ती मात्र दिसत नाही। जी अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली होती आणि विमानानं त्याला छत्रपती संभाजीनगरकडे आणण्यात आलेलं होतं आणि आता रस्ते मार्ग पोलीस त्याला घेऊन बीडकडे रवाना झाले।